1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बौद्ध धम्माची दीक्षा आम्हा सर्वांना प्रदान केली, त्या धर्मांतरामुळे काय परिणाम झालेला आहे? धर्मांतरापासून आजपर्यंतच्या काळात बौद्ध लोकांच्या मध्ये झालेले वर्तन जरी दृष्टीस भरणारे असले तरी त्यांच्या जीवन जगण्याचा स्तर काय आहे जाणून घ्यावे लागेल. धर्मांतर ही महान क्रांती असल्यामुळे तिथे परिणाम 5-50 वर्षातच शोधण्याचे प्रयोजन नसावे. यानंतरही येणाऱ्या भविष्यकालीन पिढ्यांवर तिचे काय परिणाम होणार आहेत हे सुद्धा जाणून घ्यावे लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी धर्मांतर करून म्हणजे तथागत बुद्धाला स्वीकारलं तेव्हा जातीवादी डगमगले नाही, परंतु तामिळनाडूमध्ये मीनाक्षीपुरम येथे 100-150 अस्पृश्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तेव्हा ते गांगरले आणि त्यांची तारांबळ उडाली होती. परंतु 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची ज्यांनी टवाळी केली तेच आज आंबेडकरांचे उपकार मानू लागले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्या समाजाला मुस्लिम धर्माची दीक्षा दिली असती तर पाकिस्तानऐवजी 2 पाकिस्तान या देशामध्ये निर्माण झाले असते. याची जाणीव आता या मंडळींना होऊ लागली आहे. या धर्मांतरासंबंधी आचार्य अत्रे म्हणतात आणि ते आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की महात्मा गांधींनी अस्पृश्यांना हरिजन बनवून त्यांचा स्पृश्यांच्या दयेचा व सहानुभूतीचा विषय बनविले. त्यांना स्पृश्यांच्या दयेचा व सहानुभूतीचा विषय बनवले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षावधी अस्पृश्यांना बौद्धजन बनवून त्यांच्या मुक्तीचा व स्वतःच्या उद्धाराचा चिरंतन दीपस्तंभ त्यांचे समोर बांधून ठेवला. गावकुसांबाहेर जे पिढ्यानपिढ्या जगले व वाढले त्यांचे विराट दुःख दूर करण्यासाठी धर्मांतर हा त्यांना एक मोठा उपाय वाटला. या धर्मांतरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे सर्वच अस्पृश्य दलित गेले नाहीत. महार हीच जमात ज्या महार जातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले होते तीच महार जमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत एकनिष्ठ राहिली. साहजिकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शोषणाविरोधी व मानवमुक्ती संबंधीच्या प्रतिक्रियांचे संस्करण महार समाजावर झाले. समाज व्यवस्थेतील सर्व अस्पृश्यांना धर्मांतराचे आवाहन केलेले असताना महार लोकांनी तेवढे आपल्या पुढारी नायकाच्या आवाहनाची संपूर्ण अंमलबजावणी करीत बौद्ध धम्म स्वीकारला होता व म्हणूनच हिंदू धर्माने लादलेली मानसिक गुलामगिरी झुगारून दिली गेली. कर्मतत्वज्ञान पुनर्जन्म या तत्वज्ञानाच्या विळख्यातून सुटण्याचा त्यांना मार्ग सापडला. परिस्थितीवर मात करण्याचे व त्यांच्याशी 2 हात करण्याचे सामर्थ्य त्यांना गवसले लाभले. परिणामी परंपरेने चालत आलेली कामे करण्यास ते नकार देऊ लागले. साहजिकच प्रस्थापित वर्गाला हे सारे अगम्य वाटू लागले. स्वाभिमान मिळवू पाहणाऱ्या दलितांच्या चळवळीने प्रस्थापितांच्या स्वाभिमानावर
आघात होऊ लागले. बौद्ध झाल्यानंतर महार लोकांनी परंपरागत दृष्टीने स्पृश्यांची जी कामे ते करीत होते त्यांना फाटा देऊन ती कामे करण्यास नकार दिला. सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी स्वतःला तयार केले, सिद्ध केले. बऱ्याचदा महार लोकांनी धर्म परिवर्तन केले तर त्यात त्यांचा काय फायदा झाला अशी विचारणा केली जाते. वास्तविकता अशी आहे की त्यांना धर्मांतराचा अन्वयार्थ समजला नसावा आणि समजला असला तरी ते सवयीप्रमाणे किंवा तो त्यांचा प्रश्न नसून गुप्त गोठातून त्यांच्या तोंडी तो प्रश्न आला असावा. प्राचीन व मध्ययुगीन धर्मांतरे जशी आर्थिक बाब दृष्टीपुढे ठेवून किंवा धार्मिक कट्टरतेमुळे करण्यात आलेली धर्मांतरे व त्यांचा धर्मांतरित लोकांवर झालेल्या परिणामाच्या जाणीवेमुळे असा प्रश्न विचारला जातो. काही लोक धर्मांतराने मुसलमान व ख्रिश्चन झाले, पण त्यांच्या स्थितीत काही बदल झाल्याचे दिसून येत नाही. त्याहीपेक्षा मूळ मुस्लिम व ख्रिश्चनापासून त्यांना अलिप्त वागविण्यात येते, परंतु बौद्ध धर्मात तसे नाही. तो धर्म समतावादी असल्याने त्यांना अलिप्त वागविण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता.